नमस्कार, स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे संडे आणि जवळजवळ पाहू शकता तुम्ही 11 वाजलेले आहेत आणि मी आता गोधडी शिवायला सुरुवात केलेली आहे. तर पाहू शकता ही गोधडी भरलेली आहे. तर या गोधडीला मी एक साईडने आता पहिल्यांदा टीप मारून घेत आहे. तर आज मला 2 गोधड्या बनवायचं काम करायचं आहे. तर किती 2 गोधड्या बनवायच्यात ना. आणि पारूचं पण बघा, पारू पण आता रेडी झालेली आहे. तिचं पण काम शिलाईचं काम असतं, ती पण शिलाई करणार आहे. तरी आज मी 2 गोधड्यांचं काम रेडी करणार आहे. तर ही पहिली गोधडी आहे, हिची पहिली साईड मी आता मारत आहे. तर आता आमचा नाश्ता वगैरे पण, तर नाश्ता झालाय का? इडली नाश्त्याला बनवणार आहे पारू. तर मस्त फ्रेश वाटतंय आज. पाहू शकता आपलं हे घराचा कलर वगैरे पूर्ण गेला होता. तर कलरचं पण काम केलं, नवीन कलर मारलेला आहे, त्याच्यामुळे आपलं घर एकदम मस्त फ्रेश असं वाटत आहे. आणि दिदीचा पण आता एक साईडला अभ्यास करत आहे. दिदी हाय करली तो, दिदीचा पण चाललाय अभ्यास. तर या गोधडीला एक साईडला टीप मारून घेतो, तोपर्यंत पारूचा नाश्ता बनवून पण तयार होईल है ना. तर या गोधडीची मी शिलाई जी करत होतो त्या दोन्ही साईडला पण मी टीप मारून घेतलेली. पाहू शकता याप्रमाणे असे बॉक्स वगैरे सगळं बनवून घेतलेले या गोधडीला. तर आणि आता दुपारी जवळजवळ 12:30 वाजलेले आहेत. 12:30 वाजता या एका गोधडीचं काम माझं आता रेडी झालेलं आहे. ह्याचीच आता दुसरी गोधडी मी भरणार आहे. पण त्याआधी पारूने मस्त असा नाश्ता बनवलेला आहे. काय बनवलं पारू? पारूने बनवले मस्त अशी इडली बनवलेली आहे आणि चटणी बनवलेली आहे. तर पहिला आता नाश्ता वगैरे करून नंतर मग गोधडीचं काम मला अजून भरायचं आहे ना. तर बघू आता पारूने कसं इडली बनवलेली आहे. तर पहा आता सगळे बसलेत नाश्ता करायला. ही आमची दिदी आहे. हाय करली तो, दिदी खुशी आहे. पिटू आमचा झोपलेला आहे. तर आता बघूयात पारूने कसा बनवला नाश्ता. मस्त ही चटणी बनवलेली आहे. कशी चटणी? शेंगदाण्याची चटणी बनवलेली, इडली बनवलेली मस्त वेगळी. तर आता आपण टेस्ट करूयात पारूने कसं बनवलेली आहे. ही मस्त अशी इडली बनवलेली आणि ही जी आहे चटणी शेंगदाण्याची, मस्त बनवलेली आहे. मस्त बनवली पारू. तर पारूने मस्त अशी इडलीचा आमचा आता नाश्ता झालेला आहे. नाश्ता झाल्यानंतर मग आता आपण गोधडीचं काम चालू करूयात, ठीक आहे. तर नाश्ता वगैरे झाल्यानंतर ही दुसरी गोधडी पण मी भरलेली आहे. तर पाहू शकता याप्रमाणे अशा टाचपिना लावून घेतलेले आहेत, जेणेकरून आपली आतली साडी सरकणार नाही. तर ही दुसरी गोधडी आहे. दुसऱ्या गोधडीचं काम मी आता स्टार्ट करणार आहे शिलाई मारायला. तर पाहू शकता आता 2:30 वाजलेले आहेत. तर 2:30 वाजलेले वानडीवरून हे गोधड्या मला आल्या होत्या. 10-10 साड्यांच्या या 2 गोधड्या कस्टमरला मला बनवून द्यायच्या होत्या. तर याप्रमाणे असं एकावरती एक या 10 साड्या ठेवलेल्या आहेत आणि ह्यांना असं पिना वगैरे लावून घेतलेल्या आहेत. आता आपल्याला फोल्ड करायचं आहे. फोल्ड करून नंतर मग मी एक साईडनी याला टीप मारायला चालू करणार आहे. तर पाहू शकतो याप्रमाणे असं आता मी रोल करून घेतलेला आहे. तर ह्याची आता शिलाई एक साईडने पटपट करून घेतो. तर पहा याप्रमाणे असं ह्याला रोल करतात. तर आता पारू पण एक साईडला आता बॉर्डर लावणार आहे एका गोधडीला. तर पाहू शकता याप्रमाणे आता या गोधडीला मी टीप मारून घेतलेली. एक साईडला ही पूर्णपणे टीप मारून झालेली आहे. तर या गोधडीला आता मला बॉक्स बनवायचे. तर 2-2.5 इंचाचे बॉक्स मी या गोधडीला आता बनवणार आहे. आणि जी सकाळी गोधडी बनवली त्या गोधडीला पण पारूने पट्टी लावून घेतलेली आहे. ती पहा ती गोधडी इकडे आहे. तर दोन्ही गोधड्याला एकदाच पट्ट्या लावून आपण दाखवणार आहोत. आणि इकडे बघा आमचा पिट्टू पण आता उठलेला आहे. काय खाते का पिट्टू? हा काय खाते पिट्टू तू? काय खाते? अच्छी का का? खूप ऊन पडलेलं होतं इथं, त्याच्यामुळे आईस्क्रीम घेऊन आलो होतो. तर पारूने एक गोधडीला पट्टी लावलेली आहे. लावली ना पट्टी गोधडीला? तर पहा या गोधडीला अशी पट्टी लावलेली आहे इकडं. याप्रमाणे असे कोणी पण दाबलेले आहेत या गोधडीचे. तर मस्त असा लुक आलेला आहे या गोधडीला. तर आता आपण ही जी गोधडी आहे, ही गोधडी झाल्यानंतर दोन्ही गोधड्यांचा कशा गोधड्या शिवलेल्या आहेत त्या पण आता आपण पाहणार आहोत. तर या गोधडीला आता मला बॉक्स बनवायचा आहे. तर या गोधडीला आता मी बॉक्स बनवून घेतो पटपट. तर आता 2 गोधड्या होत्या, 2 गोधड्यांचं काम माझं आता रेडी झालेलं आहे. आणि पाहू शकता इकडे या 2 गोधड्या याप्रमाणे असे ठेवलेले आहेत. तर एक गोधडीला मला बॉर्डर लावायचं काम बाकी आहे. आणि त्याच कस्टमरचं आपल्याला अजून जे बसण्यासाठी त्यांना याप्रमाणे असं बनवायचं होतं. तर पाहू शकता याप्रमाणे बसायसाठी बनवलेलं आहे. तर एक साईड पारूने टीप मारून घेतलेलं आहे आणि आता याला बॉक्स बनवत आहे है ना. किती बनवायचे आहे? 3 बनवायचे ना. तर एक पारू बनवत आहे आणि आता हे ह्या साईडला मी पण घेतलेलं आहे. तर हिला पण आता उभ्या आणि आडवी टीप मारून घेतो पटपट. बसण्यासाठी मस्त असं आहे का मॅट म्हणते त्याला. तर मॅट असे 3 मॅट कस्टमरला बनवून द्यायचे आहेत. तर एक मॅट पाहू शकता इथं ठेवलेली, भरून ठेवलेली आहे पारूने.
याच्यामध्ये काय काय टाकलेलं आहे मॅट मध्ये? हे बेडशीटचे कपडे होते, साडीचे, आणि ते पडद्याचा कपडा आणि बारीक कपडा. बेडशीटचे कपडे पण होते ना, बेडशीट आणि हे साडीचा कव्हर आहे त्याच्यापासूनच जे आला 2-3 फोल्ड केलं त्याला, 4-8 पद्धती. फोल्ड करून याप्रमाणे असं बसण्यासाठी बनवत आहे. तर ह्याला आता टीप मारून घेतो पटपट, म्हणजे ह्याचं पण काम आपलं रेडी होऊन जाईल. आणि गोदरेला पट्टी पण लावायची ना. हा, पट्टी लावायची. आता ह्याला राहू दे, वाटल्यास तू पट्टी लाव, मग मी त्याला टीप मारून घेतो. एवढा मी मारून घेते, झालं. ठीक आहे. तर पाहू शकता याप्रमाणे आता मी हे जे 2 गोदड्यांचं काम आहे ते रेडी केलेलं आहे, आणि त्यांचे जे मॅट होते त्या मॅटचं पण काम पूर्ण केलेलं आहे. तर पाहू शकता याप्रमाणे अशा या 2 गोदड्यांचं काम मी आता रेडी केलेलं आहे. तर ह्यातली एक पहिली गोदडी आता आपण पाहूयात, आणि त्याची फिनिशिंग कशी आली ते पण आता आपण पाहूयात. तर पाहू शकता ही पहिली गोदडी आहे, आणि पहिल्या गोदडीची ही पुढची बाजू आहे. तर पहा त्याची जी फिनिशिंग आहे याप्रमाणे अशी आलेली आहे. याच्यामध्ये 10 साड्याचा वापर केलेला आहे. याप्रमाणे असे जवळजवळ असे बॉक्स बनवलेले आहेत. हिची लांबी जवळजवळ 7.5 फुटाच्या आसपास लांबी झालेली आहे, आणि रुंदीला जवळजवळ 6 फुटाच्या आसपास रुंदी आहे. खूप मोठी अशी गोदडी ही बनलेली आहे. ह्याची आता आपण मागची बाजू बघूयात. तर पाहू शकता ही मागची बाजू आहे. मागच्या बाजूची पण फिनिशिंग एकदम मस्त आलेली आहे, कुठेही गोदडी वळलेली नाही. तर याप्रमाणे ही अशी मागची बाजू आलेली आहे. जर साड्या चांगल्या असल्या तर आपली गोदडी दिसायला पण चांगली दिसते. तर चांगल्या साड्या आहेत, नवीन साड्या आहेत. तर नवीन साड्यांचा कवर लावून ह्या गोदडीला मस्त अशी बनवलेली. याप्रमाणे अशी दुसरी गोदडी पण बनवलेली आहे. पाहू शकता ही दुसरी गोदडी आहे. दुसऱ्या गोदडीची पण फिनिशिंग अशी मस्त अशी आलेली आहे. तर ह्याची पण ही नवीनच साडी होती, तर याप्रमाणे अशी फिनिशिंग आलेली आहे. या गोदडीची पण लांबी जवळजवळ 7.5 फूट आहे, आणि रुंदी जवळजवळ 6 फूट आहे. पाहू शकता मॅट पण बनवायचे होते त्यांचे, तर याप्रमाणे असे बसण्यासाठी मॅट बनवलेले आहेत. ही मॅट 2x2 ची मॅट बनवलेली आहे. याप्रमाणे अशी ही मॅट बनवलेली आहे. तर अशा 3 मॅट बनवल्या होत्या. यामध्ये बेडशीट आणि बाकी सारी कपड्यांचा पण वापर केला जातो. नुसती साडीची पण मॅट बनवता येते आपल्याला. तर पाहू शकता ही नुसती साडीची मॅट आहे. साडीला फोल्ड करून याप्रमाणे अशी टीप मारलेली आहे, आणि त्याचे कोने वगैरे याप्रमाणे असे दाबलेले आहे. नुसती साडीपासून याप्रमाणे अशी मॅट आपल्याला बनवता येते. तर हे एकच कस्टमरचं काम होतं. 2 गोदड्या आणि 3 मॅटचं काम होतं, ते मी आता पूर्ण केलेलं आहे. तर ह्या बनवलेल्या गोदड्या आणि मॅट कशा वाटल्या आपल्याला मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा, आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.